नमस्कार मैत्रिणींनो, प्रियंकाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण थंडगार व पित्तनाशक मालवणी पद्धतीने सोलकढी कशी बनवायची हे पाहणार आहोत। तसेच सोलकढी एकदम कमी साहित्यात व अगदी पटकन तयार होते। चला तर मग वेळ न घालविता रेसिपीला सुरुवात करूया। सोलकढी बनवण्यासाठी मी येथे एक ओला नारळ फोडून घेतलेला आहे व नारळाचे बारीक बारीक काप अशा पद्धतीने करून घेतलेले आहेत। लक्षात ठेवा, सोलकढी बनवण्यासाठी नेहमी ओलाच नारळ वापरावा व तो ताजाच असावा। या ठिकाणी मी मिक्सरचे भांडे घेतलेले आहे। त्या भांड्यामध्ये हे नारळाचे काप घालून घेऊयात। आता यामध्ये 1 ते 1.5 इंच आल्याचा तुकडा घालून घेऊयात। तसेच 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, साधारण 2 हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने तोडून घातलेल्या आहेत। 1 चमचा जिरे, बीटाचा एवढा तुकडा, 4 ते 5 चमचे साखर, साधारण अर्धा ग्लास पाणी घालून हे बारीक करून घेऊयात। इथे मी एक बाउल घेऊन त्यावर पुरणाची चाळण घेऊन त्यामध्ये मी हे मिश्रण ओतून घेत आहे। आता हे अशा प्रकारे दाबून दाबून गाळून घेऊयात। तुम्हाला जर सोलकढीमध्ये हिरवी मिरची नसेल घालायची तर तुम्ही ती स्किप करू शकता। बघा, इथे नारळाचे दूध काढून झालेले आहे। आता चाळणीमधील चोथा परत मिक्सरच्या भांड्यात घालून त्यात मी पाणी ओतून ते परत बारीक करून घेत आहे। बारीक केल्यावर परत ते पुरणाच्या चाळणीमध्ये घालून अशा पद्धतीने दाबून दाबून त्याच्यावरील दूध काढून घेत आहे। आता परत आणखी एकदा हा चोथा मी मिक्सरच्या भांड्यात घालून त्यात पाणी घालून परत तो बारीक करून घेत आहे। बघा, शेवटच्या वेळेस हे अशा प्रकारे बारीक करून घेतलेले आहे। परत हे चाळणीमध्ये घालून मी त्यातील दूध काढून घेत आहे। अशा प्रकारे टोटल 3 वेळा 1-1 ग्लास पाणी घालून मी हे नारळाचे दूध काढून घेतलेले आहे। अशा प्रकारे हा नारळाचा चोथा उरला आहे तो टाकून द्यायचा आहे। येथे मी 10 ते 15 कोकम घेतले होते। ते साधारण 1 तास आधी गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते। हे कोकम तुम्हाला किराणा मालाच्या कोणत्याही दुकानात मिळू शकतात। असे गरम पाण्यात भिजवल्यामुळे छान कोकमचा रस निघतो। हा कोकमचा रस मी अशा प्रकारे दाबून दाबून गाळून घेत आहे। आता मी येथे दुसरा बाउल घेऊन त्याच्यावर सुजीची चाळण ठेवून तयार केलेली सोलकढी परत एकदा गाळून घेत आहे। असे केल्यामुळे काय होते, सोलकढीमध्ये काही कण उरले असतील तर ते निघून जातील व सोलकढी पिताना ते घशाला अजिबात खवखवणार नाहीत। त्यासाठी ही कृती करणे गरजेचे आहे। सुजीच्या चाळणीमध्ये बारीक बारीक कण असे उरलेले आहेत। यावरून लक्षात येते की कढी येथे आता एकदम प्लेनसर बनलेली आहे। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेत आहे व थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरही घालून घेत आहे। आता शेवटी यामध्ये मी थोडेसे आईस क्यूब घालून घेत आहे। यामुळे काय होते की कढी आपण पटकन पिऊ शकतो। बघा, येथे सोलकढी तयार आहे। तसेच बघा, ह्याचा बीट घातल्यामुळे कलरही किती छान आलेला आहे। ही सोलकढी जास्त पातळही नाही व घट्टही नाही, मध्यम स्वरूपाची आहे। आता ही सोलकढी ग्लासमध्ये सर्व करून घेऊयात। तुम्हाला माझी ही एकदम साधी सोपी व थंडगार पित्तनाशक सोलकढीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा व जर आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।